Welcome to Purudnya YouTube channel. Make your future bright with work hard. Important questions for 10th class. Subject: History and Civics. पाठ पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. स्वाध्याय. विषय इतिहास इयत्ता 10वी. प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक. यास म्हणता येईल व्हॉल्टेअर, रेने देकार्त, लिओपोल्ड रांके, कार्ल मार्क्स. विधान: आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल. 2. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ याने लिहिला. कार्ल मार्क्स, मायकेल फुको, लुसिया फेबर, व्हॉल्टेअर. विधान: आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला. प्रश्न 1. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 1. जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल, रिझन इन हिस्टरी. 2. लिओपोल्ड व्हॉन रांके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी. 3. हेरोडोटस, द हिस्टरीज. 4. कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड. चुकीची जोडी कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड. प्रश्न 2. टिपा लिहा. 1. द्वंद्ववाद. उत्तर: रिझन इन हिस्टरी या ग्रंथात जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली. 1. एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. 2. दोन्ही परस्परविरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतांतील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. 3. थोडक्यात दोन परस्परविरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात. 2. ॲनल्स प्रणाली. उत्तर: 1. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उद्याला आली. 2. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. 3. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. प्रश्न 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. सकारण: 1. इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सिमॉन द बोव्वार या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. 2. त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. 3. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. 4. सिमॉन द बोव्वार यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 2. फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. सकारण: 1. मायकेल फुको यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे, असे प्रतिपादन केले. 2. त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसते. 3. भूतकाळातील स्थित्यंतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. 4. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला म्हणून त्यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. प्रश्न 4. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 1.
युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. रेने देकार्त, व्हॉल्टेअर, फ्रेडरिक हेगेल, कार्ल मार्क्स. प्रश्न 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धांत स्पष्ट करा. उत्तर. 19व्या शतकाच्या उत्तरात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने आपल्या दास कपिटल्या ग्रंथात वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्याच्या मते 1. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. 2. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. 3. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होते. 4. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो, त्यातूनच वर्गसंघर्षाला सुरुवात होते. 5. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. 2. आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? उत्तर. आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये. 1. या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. 2. हे प्रश्न मानवकेंद्रित असून भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथाखाण्यांशी जोडलेला नसतो. 3. या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते. 4. मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. 3. स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय? उत्तर. 1. स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. 2. इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता. 3. त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सिमॉन दे बोव्वार हिने मांडली. 4. त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला. 5. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. 6. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहासलेखन असे म्हणतात. 4. लिओपोल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर. लिओपोल्ड व्हॉन रांके यांनी द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी व द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी या ग्रंथातून इतिहासलेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मतातून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते 1. इतिहासलेखनात काल्पनिकता नसावी. इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. 2. इतिहासलेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते. 3. जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा. 4. 19व्या शतकातील इतिहासलेखनाच्या पद्धतीवर शंकेच्या विचारांचा प्रभाव होता.